मॉर्निंग. आज 365 दिवस चॅलेंजचा 49वा दिवस आहे आज. तर काल होती शिवजयंती. काल एकदम जबरदस्त होतं. तर आता चला वर्कआउट करतो आपण. काल लई मोठी साजरी केली ती. लई ठिकाणी डीजे विजे सगळे लावले होते. दरवर्षी शिवजयंतीचा उत्सव वाढत जाऊ राहिला हळूहळू. तर आपण जेव्हापासून चॅलेंज स्टार्ट केलं तेव्हापासून आपलं 6 किलो वजन कमी झालेलं आहे. 6 किलो कसं म्हणजे जेवढा एक्स्ट्रा फॅट होता ना, बेली फॅट होता आपल्याला, हिपचा फॅट होता, जे पोटाची चरबी होती, सगळी टोटल कमी होऊन गेली हळूहळू. त्याच्यामुळे बॉडी बारीक दिसू राहिली. लोकांना कसं वाटतं बॉडी बारीक म्हणजे तब्येत खराब झाली. तब्येत खराब नाही झाली, एक्स्ट्रा फॅट सगळा उडून गेला. जेवढं नॅचरल फॅट आहे ना, जेवढं लागतं ना मसल, तेवढीच राहते मसल. पण दुसऱ्यांना कसं वाटतं की तब्येत बारीक झाली. हा फंडा आहे. तर जेव्हा आपण ही चॅलेंज स्टार्ट करायच्या आधी असं म्हणजे एक कमजोरी आणि एक थकल्यावानी वाटत होतं. आता जसं प्रॅक्टिस चालू केली, जसं वर्कआउट, तब्येत तर बारीक झाली, पण आता थोडी एनर्जी वाटते अशी. जर पहिले 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी जशी एनर्जी होती ना, तशी एनर्जी वाटते, फिट वाटतं माणूस. तर हा फरक असतो वर्कआउट करण्यात आणि नॉर्मल राहण्यात. तब्येत तर दिसत होती पहिल्यांदा जाड, पण ती काही कामाची नव्हती. आता थोडीशी लेग बारीक झाला, हे झालं, तर आता थोडीशी फिटनेस वाटू राहिली आणि एनर्जी राहिली, स्पार्कपणा येऊ राहिला असा. आणि आता मार्केटमध्ये एक लय हे चालू आहे की तुम्ही स्टेरॉइड घ्या, क्रिएटिन घ्या. ह्यानी कसं बाकी तुम्ही अदर हे घेऊ नका रनिंग करताना. आणि कधी पण एक सांगतो, बॉडी दिसण्यासाठी नुसतं दिसण्यासाठी फिट होऊ नका तुम्ही. आणि ते क्रिएटिन आणि स्टेरॉइडने काय होतं, वरतून बॉडीला 6 महिने 2-3 वर्षामध्ये एकदम कटबीट पडते, बॉडी एकदम ग्रो होऊन जाते. पण ही बॉडी काहीच कामाची नसते. ही आतले ऑर्गन्स खराब करून टाकते. कारण नॅचरल बॉडी असते ना, ती एकदम साधी असते, कट नसते, कटबिट बॉडी नसते, एकदम नॉर्मल असते. तीच ओरिजिनल बॉडी असते. आणि त्यातले ऑर्गन्स पण आपल्या आतमधले चांगले राहते. नाही तर काय बॉडी दिसायच्या नादाने पूर्ण ऑर्गन्स खराब करून घेऊ नका. डेली नॅचरल प्रॅक्टिस करा आणि नॅचरल खा तुम्ही. थोडासा रिझल्ट हळू येईन, कमी येईन, पण 100% येईन. आणि पण नॅचरल येईन. तुम्हाला काही साईड इफेक्ट होणार नाही, काही नाही. त्याच्यामुळं नॅचरल बॉडी करायची. व्हेजिटेबलमध्ये पण किती खाण्यासारखं आहे, ते डेली खायचं ना. क्रिएटिन आणि तुम्हाला स्टेरॉइड आणि कोणते सप्लिमेंट घ्यायची गरज नाही ना. नॅचरल तुम्ही बॉडी वाढवा. टाईम लागतो, हां, एवढी नॅचरल बॉडी दिसत नाही, पण आतमधून फरक पडतो, एवढं तर फिक्स आहे. तर हे नक्की फॉलो करा. दुसऱ्या रिकाम्या कामात नादी नका लागू. चला ग्राउंड करतो आपण. तर आपला वॉर्मअप झाला कंप्लीट. तर आता आपण वरती भिंतीवर. तर आता जॉगिंग करणार आहे, 3 किलोमीटर जॉगिंग. कारण की काल आपण केलं तर स्कॉट वर्कआउट, आज आपले थोडंसं स्पीड रेपिटेशन वर्कआउट करणार आज. तर चला नॉर्मल 3 किलोमीटर नॉर्मल आपण रेग्युलरची जॉगिंग करू, त्याच्यानंतर वर्कआउट करू. चला.
किलोमीटर आपली जॉगिंग कंप्लीट झाली. तर आपण यावेळेस स्टेपिंग टाकल्या होत्या आणि फुल स्टेपिंगनेच आपण कवर केलं. तर थोडासा दम तर नाही लागला, पण एकदम रिदम आला रनिंगमध्ये. आपण इतके दिवस प्रॅक्टिस केलं, आजचा 49वा दिवस आहे, एकदम रिदम आला. आणि रिदम मेन गोष्ट रनिंगमध्ये फक्त रिदम पाहिजेत. रिदम जर बसला तर मग आपण किती पळू शकतो आणि दम लागत नाही, काहीच लागत नाही. फक्त तेवढं एक रिदम सेट झाला पाहिजे. तर आता जॉगिंग कंप्लीट झाली आपली. तर आता थोडीशी वॉकिंग करू आणि स्पीड वर्कआउट आहे आज. स्पीड वर्कआउट कसा आहे काय ते बघू. तर पहिले आपण बॉडी कूल डाऊन करू, मग पुढच्या वर्कआउटकडे जाऊ. तर चला. स्पीड वर्कआउट त्याला आवाज टाईट शब्द आहे मी सध्या शब्द. स्पीड वर्कआउट कंप्लीट. स्पीड वर्कआउटमध्ये आपण पहिले 30-40 मीटरची स्प्रिंट मारल्या. त्याच्यानंतर आपण टच करायचं, वापस यायचं, ती एक्सरसाइज केली. तर मग त्यांनी सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज ती. त्यांनी काय होते, आपली स्पीड वाढते आणि स्टॅमिना वाढतो. या दोन गोष्टी होत्या, क्विक स्पीड येते त्याच्यानी. ही वर्कआउट शेड्यूलमध्ये ॲड करा. आता झाला आपला स्पीड वर्कआउट. चला आता आपण स्किपिंग मारू आणि स्ट्रेचिंग करू.
वर्कआउट झाला कम्प्लीट. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओला. बाय.